बुद्धिमत्तेचं आकृत्या वगळता हे आपलं शेवटचं लेक्चर आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपण संकीर्ण प्रश्न संदर्भात चर्चा करायलो. आता सर्वात अगोदर तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 ते 3 यामध्ये काय करायचं आहे की दिलेल्या माहितीवरून अगोदर प्रत्येक इंग्रजी अक्षरासाठी कोणता अंक वापरलेला आहे हे लॉजिकली फाइंड करायचं आहे. त्यानंतर 3 जे शब्द दिले आहेत त्यांचा पासून कोणती संख्या तर होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके. आता नोटासाठी काय आलंय 3149 आणि MINT साठी 4261. आता यामध्ये काय करायचं आहे अंक मागे पुढे होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की जे अक्षर रिपीट झालेले आहे या दोन्हीमध्ये 2 अक्षर रिपीट आहेत. कोणते कोणते N आणि T. आणि त्यानंतर अंक जर पाहिले आपण तर 2 अंक रिपीट झालेले 4 आणि 1. बरोबर. मग आता आपण त्यासाठी काय करणार की N आणि T असणार आणखीन काय आहे का तर टॅन आणि लाईन हे अंक आहेत. मग या दोन्ही पैकी 4 आणि 1 पैकी कोणता अंक रिपीट झालेला आहे 4 हा अंक रिपीट झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला म्हटलं मी तर लिहितो की N ची व्हॅल्यू किती असणार या ठिकाणी 4 असणार आणि T ची व्हॅल्यू सुद्धा फायनलाइज झाली. ती व्हॅल्यू किती असणार 1 असणार 1. त्यानंतर O अक्षर जर पाहिलं आपण तर हे पहिल्या आणि चौथ्या मध्ये आहे. आता ज्यांना आपण ड्रॉप केलं त्यांना आपण अंडरलाईन केलं आहे. मग चला मला पहिल्या आणि याच्यामध्ये जसं O कॉमन आहे तसं कॉमन असणार कोणता आहे 3 या ठिकाणी सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा आहे. आणि म्हणून O हा अंक काय रिप्रेझेंट करतो 3 हा अंक रिप्रेझेंट करतो. त्यानंतर इथं आता ए सुद्धा फायनलाइज होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. काय असणार एचा अक्षर 9 असणार आहे कारण एकच या ठिकाणी उरला होता. दॅट्स वाय 9. आता M आणि I साठी 26 आलेले आहे मात्र I इथं रिपीट आहे. मग मला सांगा की I साठी कोणता अंक रिपीट झालेला आहे या ठिकाणी 2 आणि 6 पैकी 2 अंक रिपीट झालेला आहे कारण N ऑलरेडी 4 घेतलेला आहे आपण त्यामुळे त्याचा काही इश्यू नाही. सो I साठी कोणता अक्षराला आपल्याकडे अंक आला 2. बरोबर. आणि मग उर्वरित राहिला M है ना. दुसरा टप्पा पण पूर्ण झाला. टप्पे पूर्ण करत जायचं. M चा अक्षर किती आलं 6. त्यानंतर आता राहिला प्रश्न L हा सुद्धा इथं फायनलाइज होतो. L हा कोणता अंक दर्शवून या ठिकाणी 5. आता A झालेला आहे आपला झालेला आहे काय A साठी किती घेतलं आपण 9 घेतलेला आहे. राहिला P साठी कोणता अंक शिल्लक राहिला 8. सो अशा पद्धतीनं जे आहे सर्व अंकांचे अक्षरांचे अंक आपण काय केले फायनलाइज केले. मग आता प्रिंट सांगा P साठी किती आहे 8. R साठी R आहे का आपल्या याच्यात ओके. आता R नाही म्हणजे आपण आता प्रश्न पूर्ण लिहिलेला नाहीये पण मला सांगा याच्यातला कोणता अंक ड्रॉप आहे बरं आपल्याकडे 1 आहे 2 आहे 3 4 5 6 आहे 7 आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ कोणता अंक असेल तो 7 हा अंक असेल. I साठी कोणता आहे 2. त्यानंतर N साठी 4 आणि T साठी काय असेल 1. सांगा लॅम्प साठी L 5 A किती 9 M 6 P 8. ओमनी O साठी 3 M 6 N 4 आणि I 2. आता
इथं पूर्ण प्रश्न मी दिला होता आणि ऍक्च्युअली याच्यामध्ये जे अंक आहेत ते 1 ते 9 पर्यंतचे होते, त्याच्यामुळे आपण सहज आर जो आहे तो 7 कॅल्क्युलेट करा. अशा पद्धतीने हे 3 प्रश्न जे आहेत एकाच वेळेस सॉल्व्ह होतात. सेकंड क्वेश्चन कडे येऊ आपण. सेकंड म्हणजे 4 to 6 मध्ये. तर पुन्हा एकदा आपण सुरुवात कशापासून करणार? पहिला आणि दुसरा कोणता अंक आहे कॉमन? m कॉमन आहे, बरोबर आहे का? m कॉमन आहे याचा अर्थ m ची किंमत किती येईल सांगा? कोणती येऊ शकते m ची किंमत? आहे का? फायनलाइज होईना पहा इथं. ठीक आहे, आता डबल एल आहे आणि डबल 7 आहे म्हणजे एल ची किंमत किती झाली? 7 झाली. ठीक आहे. त्यानंतर आर जे आहे ते इथे पण आहे आणि इथे पण आहे का? कोणता येईल आर साठी? 6. आर साठी काय झालं इथं? 6 आलं. अजून ओ 2 ठिकाणी आहे पहा. इथं 2 वेळेस आलेला आहे म्हणजे तो कोणता आहे? 3 हा अंक आहे. ओ आहे 3. एम घेतला ना आपण? नाही, एम घेतला नाही. ठीक आहे. आता एम इथे आहे. आता इथं एम साठी तर 6 फिक्स केला आपण. ठीक आहे. एम साठी इथं पण 6 असणार आहे. हा तर 6 झालेला आहे आपला. ओके. तर अशा प्रकारच्या गणितामध्ये असं होऊ शकतं की इथं एम आयडेंटिफाय होईना, परंतु 2 ठिकाणी जर आपण एम पाहिला तर या दोन्ही ठिकाणी कोणता अंक अवेलेबल आहे बरं? 5 हा अंक अवेलेबल आहे. मग एम ला आपण इथं काय करायचं? 5 म्हणून फायनलाइज करायचं. मग आता राहिला प्रश्न कोणाचा? आता सांगा कोणता अंक रिपीट आहे याच्यामध्ये? आता पहा, यामध्ये 8 हा अंक शिल्लक आहे आणि अक्षर कोणतं शिल्लक आहे आपल्याकडे? बी. मग बी बरोबर किती झालं आपल्याकडे? 8. त्यानंतर एम ओ आर ई यामध्ये ई रिमेनिंग राहिला. ई साठी कोणता अक्षर शिल्लक राहिलं? 2 हे अक्षर शिल्लक राहिलं. त्यानंतर आता ए जे आहे, ए साठी 2 अक्षर आहेत, 4 आणि 5 पैकी 5 तर गेला म्हणजे ए साठी शिल्लक कोण राहील या ठिकाणी? 4 शिल्लक राहील. आणि राहिला प्रश्न इथं 9 आणि 3 पैकी आय कोण आहे? 9 आणि 3 पैकी तर 3 तर फायनलाइज झाला आपला, ओ आहे. म्हणजे याचा अर्थ 9 हा अंक कोण रिप्रेझेंट करायला? आय हा रिप्रेझेंट करायला. म्हणजे लक्षात आलं का? थोडंसं कन्फ्युजन कसं क्रिएट करतात की एखाद्याचं एक अक्षर देत नाही किंवा एकाला 2 अंक देतात, मग पर्यायी आपण खालून शोधायचं. ओके, झालं. मग आता हेच मेन असतं, बाकी तर काय तुम्हाला माहित आहे. मेन सांगा काय येईल? 5 ए साठी 4 आय 9 आणि एल 7. सांगा बी साठी 8 ई 2 ए आणि एम 5. सांगा एम साठी 5, ओ साठी 3, आर साठी 6, ए 4, एल 7. ओके, म्हणजे नंतर काही अडचण नसते. पुढचा प्रश्न एक असा चॅलेंजिंग येऊ शकतो पहा की ज्यामध्ये प्रश्न तुम्हाला 4 दिलेत पहा आणि त्याच्यावर 4 प्रश्न आहेत आणि या 4 प्रश्नांपैकी प्रत्येक याला कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 1, 2, 3 का 4 यापैकी कोणता लागू होतो हे आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. पण अशा प्रकारची गणित सोडवत असताना आपण काय करणार?
पहा इथं काय आहे, पहिला पर्याय संख्येचा वर्ग करून संख्येची दुप्पट मिळवा. बरोबर. आता यामध्ये 4 दिले, पहिले 2 फक्त ट्राय करायचे तुम्ही, बाकी तिथं अप्लिकेबल झालं म्हणजे त्या संख्या गटाला तो नियम काय होणार, लागू होणार. संख्येचा वर्ग करून 1 नंबरचं जे दिलं आहे तर त्यामध्ये संख्येचा वर्ग करून, संख्येला x मानला आपण म्हणजे x चा काय करायचा, वर्ग अधिक संख्येची काय मिळवायची, दुप्पट. दुप्पट काय असते, 2x. मग आता या फॉर्मॅट मध्ये कोण कोण बसेल, तर आता संख्या आपली 24 आहे म्हणजे 2 चा वर्ग 4, 4 आणि 4 किती होतात, 8 नाही, 3 चा वर्ग 9 है ना, 9 आणि 6 15 नाही, 15 पेक्षा मोठे अंक आहे. चला 4 पासून सुरुवात करू. 4 चा वर्ग अधिक 4 ची दुप्पट, सांगा किती, 4 चा वर्ग 16, 4 ची दुप्पट 8, 16 ना किती झालं 24. आहे का पर्याय 24, म्हणजे पहिल्या संख्या गटालाच पहिला पर्याय बसला. तरी आपण 48 ला एकदा चेक करू. 48 म्हणजे 6 येईल पहा, 6 चा वर्ग आणि 6 ची दुप्पट, 6 चा वर्ग किती आहे 36 आणि 12 बरोबर काय आलं 48. म्हणजे आता याचा अर्थ हा जो पहिला संख्या गट होता तर त्यामध्ये पर्याय क्रमांक कोण आहे आपल्याकडे, 1. याला तुम्ही गोल करणार, येते लक्षात. त्यानंतर प्रश्न क्रमांक, वाटल्यास सर्वांना आपण काय करू, पर्याय देऊन टाकू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका प्रश्नावर आधारित, एका माहितीवर आधारित हे 4 प्रश्न आहेत. ही तुमची OMR शीट असं आपण कन्सिडर करून तुम्हाला पर्याय क्रमांक गोल करायचे. मग आता जी दुसरी ट्रिक आहे ती दुसरी ट्रिक आपण या ठिकाणी वापरू. काय आहे, संख्येचा वर्ग करून त्याचे निम्मे करा. संख्येचा वर्ग आणि त्याला कितीने भागायचं, 2 ने भागायचं. मग इथं कोण कोण अप्लिकेबल आहे ते पाहू आपण. आता मला सांगा 2 ने भागितल्यावरती विषम संख्या येऊ शकते का, येऊ शकते ना, परंतु वर्ग संख्येची निम्मट, ठीक आहे आपण चेक करू. आता मला सांगायचं 4 आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, लॉजिकली कसं चालायचं आपण तुम्हाला सांगतो. 43 ची जवळची वर्ग संख्या कोणती आहे, किती कोणती आहे, 43 ची दुप्पट करावं लागेल आपल्याला 86. 86 च्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे, 81 आहे. बरोबर. आता जर आपण 9 चा वर्ग घेतला, कोणाचा वर्ग घेतला, 9 चा वर्ग. आता तुम्हाला माहिती विषम संख्येचा वर्ग घेतला तर उत्तर कशामध्ये येतं, पॉइंट मध्ये येतं. म्हणजे याचा अर्थ हा पर्याय तर लागू नाही. 200 संदर्भात घेऊ आपण, तर पहा 200 ची दुप्पट किती व्हायली, 400. 400 कोणाचा वर्ग आहे, 20 चा वर्ग आहे आणि त्याला 2 ने भागितलं म्हणजे किती आलं, 200. म्हणजे ही ट्रिक इथे बसते. कोणत्या पर्यायाला, 3 क्रमांकाला. 72 ची दुप्पट काय आहे, 144. 144 कोणाचा वर्ग आहे, 12 चा, त्याला 2 ने भागितलं तर किती येतं, 72 येतं. पहिल्या 2 संख्या फक्त आपण टॅली करायच्या. याचा अर्थ हा जो प्रश्न आहे 9वा प्रश्न, त्याला कोणता रूल्स लागू झाला बरं, 2 क्रमांकाचा रूल लागू झाला. आणि म्हणून 9व्या प्रश्नासाठी मी पर्याय क्रमांक काय घेणार, 2 घेणार. त्यानंतर तिसरी जी ट्रिक आहे ती खाली तो वाटल्यास मी, काय आहे, संख्येचा घन करून त्यातून ती संख्या वजा करा. म्हणजे x चा घन घ्या आणि त्यामधून x काय करा, वजा करा. आता 43 च्या जवळची घन संख्या कोणती आहे, 4 चा 64 आहे. बरोबर आहे का. आता मला सांगा 64 मधून जर आपण 4 वजा केलं, 4 चा घन आहे 4 चा घन वजा 4, 64 मधून 4 वजा केले तर आन्सर किती येईल, 60 येईल. म्हणजे हा पर्याय नाहीच. हे 2 पर्याय तर झालेलेच, म्हणजे हा उत्तर असणार 210. तरी इथं चेक करू, 210 ची जवळची घन संख्या कोणती आहे, 216. 6 चा घन वजा 6, 216 मधून 6 वजा करा, किती आलं 210. पुन्हा एकदा चेक करू आपण, 24.
3चा घन वजा 3 किती आहे 27 वजा 3 बरोबर 24. म्हणजे याचा अर्थ जे आपला तिसरा रूल होता तो किती प्रश्नाला लागू झाला 10व्या प्रश्नाला लागू होतो तिसरा रूल. म्हणून इथे काय केलं आपण पर्याय क्रमांक 3. आणि राहिला प्रश्न शेवटचा रूल संख्येची 5 पट करून त्याच्यात किती मिळवायचे आहे 3. 5 पट म्हणल्यावर किती होते 5x आणि त्यामध्ये 3 मिळवायचे. पर्याय एकच राहिला आपल्याकडे. चला चेक करू त्याला आपण. सांगा 43 मधून 3 वजा करू आपण बरोबर किती आले 40. मग 8 पंचे 40 म्हणजे इथं एका संख्येची आपण 5 पट घेतली आणि त्यामध्ये 3 मिळवले तर 8 पंचे 40 आणि 3 43. तसं 23 आहे का 23 मधून 3 वजा करा 20 5 20 4 ची 5 पट त्याच्यामध्ये 3 मिळवा किती होतात 23. म्हणजे इथं किती रूल लागू झाला 4थ्या क्रमांकाचा आणि म्हणून पर्याय क्रमांक काय करणार आपण 4 रूल करणार. हे लक्षात. सो अशा पद्धतीचे पण गणित असू शकतात. नेक्स्ट उदाहरणामध्ये आपल्याला प्रत्येक अक्षर किती आहे 0 ते 9 अंकाचे संकेत करतात आणि आपल्याला कॅल्क्युलेशन काय दिले बरं ye into me बरोबर t आणि त्यावरून आपल्याला EYT आणि EMTY ची बेरीज. असे किती प्रश्न आहेत 4 प्रश्न आहेत. मग आता एक लक्षात घ्या अशा गणितामध्ये एक लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण ट्रिपल टी चा विचार करतो तेव्हा स्थानिक किंमत सांगा बरं. पहिल्या टी ची काय असते टी, दुसऱ्या टी ची 10 टी आणि तिसऱ्या टी ची किती असते 100 टी बरोबर. मग आता ऍक्च्युअल व्हॅल्यू जर काढली आपण तर किती होईल 100 टी प्लस 10 टी आणि प्लस 1 टी म्हणजे किती होतात 111 टी. 111 चे जर आपण फॅक्टरायझेशन केले तर किती येतात 37 गुणिले 3 इंटू टी बरोबर आहे का. हे झाले त्याचे फॅक्टरायझेशन. मग आता आपण एक लक्षात घ्यायचं आहे की तर ई हा अंक काय झालेला आहे रिपीट झालेला आहे का रिपीट झालेला ओके. ई हा जे अक्षर आहे ते रिपीट झालेला आहे म्हणजे या दोन्हीसाठी एकच अंक आहे आणि टी वगळता तो गुणाकार किती आहे 37 गुणिले 1 म्हणजे 111. मला सांगा आता की टी हा जो अंक आहे तर हा अंक जर आपण 1 पासून तर किती पर्यंत घेतला 9 पर्यंत घेतला तर इथं काय होईल बरं इथली जी किंमत आहे अरे लक्षात तुमच्या इथं ट्रिपल टी च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो सध्या 111 टी लिहू शकतो. अर्थातच त्याच्या ऐवजी आपण 37 गुणिले 3 टी असं सुद्धा लिहू शकतो. मग ही 111 जे टी पटीत आहे तर टी ची किंमत आपण 1 पासून कुठपर्यंत घेणार 9 पर्यंत घेणार. 1 पासून 9 पर्यंत घेतल्या तर व्हॅल्यू काय होईल 111 च्या पटीत वाढेल. म्हणजे काय व्हॅल्यू येतील 1 घेतल्यावर 111 2 घेतल्यावर 222 3 जर घेतलं तर 333 बरोबर आहे का. मग आता याच्यातले पर्यायी अंक कोणते वापरायचे हे कुठपर्यंत चालणार 9 पर्यंत बरोबर आहे का. परंतु इथं आपल्याला पट किती दिले आहे 3 ची पट दिली आहे बरोबर आहे का. मग 3 ची पट मध्ये कोणते कोणते अंक असतात 3 6 आणि 9. 6 च्या वेळेस उत्तर काय आलं असतं 666. 9 च्या वेळेस उत्तर काय आलं असतं 999. म्हणजे याचा अर्थ 3 च्या पटीमध्ये आपल्याकडे 3 संख्या आहे 333 666 आणि 999. मग आता
ह्या ज्या 3 संख्या आल्या, तर आता आपण त्या 3 संख्येचा विचार करू की 333 जी आहे त्यामध्ये कोणता अंक रिपीट होत आहे. म्हणजे 333 जे आहे 333 मध्ये आपल्याला माहिती आहे की 111 गुणिले 3, त्यानंतर 111 कोणाचे पण आहे 37 गुणिले 3 गुणिले 3, 3 3 किती व्हायला बरं 9 व्हायला. जेव्हा की इथला आणि इथला अंक कसा पाहिजे आपल्याला सारखा पाहिजे होता, तो आपल्याला मिळवता येईल का नाही. मग आता आपण 666 ला विचार करू. सांगा 111 गुणिले 6 म्हणजे 37 गुणिले 3 गुणिले 6 म्हणजे 37 गुणिले 18. तरी सुद्धा एकक मॅच व्हायला का नाही. पहिला प्रश्न कोणाचा आता 999 चा. इथे 111 गुणिले 9 बरोबर काही फॅक्टर काय आपले 37 गुणिले 3 मग 37 गुणिले 9 त्रिक 27. आता मात्र काय झालं बरं एकच सारखा आला. एकच सारखा आला म्हणजे इथं ई ची व्हॅल्यू फायनलाइज झाली. काय आहे ई ची व्हॅल्यू 7 बरोबर. आता होतं काय की 999 हा अंक फायनलाइज झाला म्हणजे 111 सोबत कोण आहे 9 आहे. लक्षात आलं ना. आता 111 हे कोणाचे गुणाकार आहे या तिघांचा गुणाकार आहे बरोबर. 111 या तिघांचा गुणाकार होता आणि 111 गुणिले टी आहे. मग 999 येण्यासाठी टी ची किंमत आपण फायनलाइज केली. मग टी ची किंमत हा प्रश्न आपल्याला फायनलाइज झाला. टी ची किंमत किती आली 9 आणि व्हायला 37 27. यावरून y ची किंमत किती 3 आणि m ची किंमत किती 2. मग आपल्याला विचारली कोणाची y ची किंमत. ती किती आली 3. आणि चौथा प्रश्न आहे EMTY. सांगा e ची किंमत किती आली आपल्याकडे 7. m ची किती आलेली आहे m कुठे आहे 2. त्यानंतर ती 9 आणि y किती आहे 3. 9 आणि 3 12. 12 आणि 9 21. सो आन्सर काय असेल 21 असेल. ओके. त्यानंतर आता एका पेटीत 9 सोडून सर्व लाल रुमाल आहेत. 9 सोडून बाकीचे सर्व काय आहे लाल रुमाल आहे. लाल रुमाल साठी आपण काय अक्षर वापरू रेड बरोबर. 12 सोडून सर्व रुमाल कसे आहेत निळे. निळ्यासाठी काय वापरणार आपण बी. आणि 13 सोडून सर्व रुमाल हे पिवळे आहे त्यासाठी काय वापरणार वाय. आता पहा एका पेटीत 9 सोडून सर्व रुमाल कसे आहेत लाल आहेत. म्हणजे याचा अर्थ लालला सोडून द्या उरले कोण बी आणि वाय. लक्षात आलं बी आणि वाय या दोघांची बेरीज किती आहे 9. लक्षात आलं का. एका पेटीत 9 सोडून दिले आपण. 9 सोडून दिले म्हणजे कोणते सोडले लाल सोडून. ते कोण कोण होते निळे आणि पिवळे. ती किती होते 9. त्याला सोडून सर्व लाल आहेत. झाला विषय संपला. दुसऱ्या याच्यात 12 सोडून बाकी सर्व कसे आहेत निळे आहेत. म्हणजे निळ्याला सोडून द्या उरलेले 2 कलर कोणते आहेत रेड आणि येलो. यांची संख्या किती आहे 12 आहे. त्यानंतर 13 सोडून सर्व पिवळे आहेत. पिवळ्याला सोडून द्या कोण आहे रेड प्लस ब्ल्यू. यांची संख्या किती आली 13 आली. मग आता आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत. यावरून आता आपल्याला विचारलंय की पेटीमध्ये किती पिवळे रुमाल आहेत. मग सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल बरं सांगा. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3
या तिघांची काय करणार आपण बेरीज करणार. सांगा काय येणार बरं. बी प्लस वाय लेफ्ट हँड साइड. इथं लेफ्ट हँड साइड कोण आहे आर प्लस वाय. इकडे लेफ्ट हँड साइड आर प्लस बी. राईट साइडला कोणते कोणते अंक आहेत 9 12 आणि 13. पहा बी प्लस बी किती झाले 2b. वाय प्लस वाय 2y. आर प्लस आर 2r बरोबर 12 9 21. 21 आणि 13 किती होतील 34. मग आता या सर्वांमध्ये 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढलं तर काय राहिलं b प्लस वाय प्लस आर बरोबर 34. आणि यावरून b प्लस वाय प्लस आर बरोबर 34. हे गुणाकारातले 2 कुठे जातील भागाकारात. म्हणजे b प्लस वाय प्लस आर बरोबर किती आलं 17. म्हणजे पेटी मध्ये जे एकूण रुमाल आहेत ते किती आले 17. आता आपल्याला कोणाची संख्या काढायची बरं पिवळ्या. पिवळ्या म्हणजे वाय. आता मला सांगा b प्लस आता वाय मला सोडून द्यायचं ज्याच्यात वाय नाही म्हणजे आर आणि बी ची बेरीज किती आहे 13. पहा इथं मी काय करतो वाय ला वाय लिहितो. लक्षात आलं तुम्हाला वाय ला वाय लिहिलं मी बी प्लस आर बरोबर 17. आता बी प्लस आर मध्ये मी कोणती किंमत टाकायलो इक्वेशन क्रमांक 3. 3 ची किंमत काय सांगते की आर आणि बी ची बेरीज असेल ती तुम्ही किती घ्या 13 घ्या. मग y अधिक 13 बरोबर 17. y बरोबर 17 तून 13 वजा करा. y ची किंमत किती 4. आणि म्हणून पेटीमध्ये पिवळ्या रुमालाची संख्या किती आहे 4. पेटीतील लाल आणि निळ्या रुमालातील संख्यांची काय विचारलं तुम्हाला फरक. पहा लाल साठी कोणतं अक्षर आहे आपल्याकडे रेड. फरक म्हणजे काय घेतो आपण वजाबाकी. आणि निळा म्हणजे कोणता ब्ल्यू. म्हणजे आर मायनस बी हे आपल्याला माहित पाहिजे. आता मला सांगा की y बरोबर 4 आला होता. y ची संख्या आहे आपल्याकडे बरोबर. मग आता b ची संख्या काढू शकतो का आपण. पहा b प्लस वाय बरोबर किती आहे आपल्याकडे 9. y ची किंमत आलेली आहे 4 ती आपण पुटअप करू. y प्लस 4 बरोबर 9. मग b बरोबर 9 वजा 4 आणि म्हणून b ची किंमत किती आली 5. आणि एकदा आपण रेड पण फिक्स करून टाकू. सांगा r प्लस b बरोबर किती आहे 13. b ची किंमत काढली आपण आता किती आहे 5. मग इक्वेशन मध्ये r बरोबर प्लस 5 तिकडे गेल्यावर काय होतील मायनस 5. मग r ची किंमत किती आली बरं 8. मला परत काय विचारला r मायनस b. सांगा r किती आहे 8 b किती आहे 5. किती उत्तर येईल 3. पेटीत एकूण किती रुमाल आहे ते तर आपणच काढलं y प्लस b प्लस r किती आहे. पेटीमध्ये एकूण रुमाल किती आहे 17. कारण 8 आणि 5 13 आणि 4 17. हे पण इथे क्लिअर होतं. शेवटचे 3 उदाहरण पहा. 7 अधिक 2 बरोबर 36. 2 अधिक 6 बरोबर 13. 5 अधिक 0 बरोबर किती. 7 आणि 2 36 याचा संबंध दिसतो तुम्हाला 72 36. डायरेक्ट 7 2 म्हणल्यावर 72 घेतलं त्याला 2 न भागितलं तर किती आलं 36. 2 6 म्हणजे काय घेतला 26. 26 ची निमपट किती आली 13. 5 0 म्हणजे किती येतील 50. 50 ची निमपट किती असेल 25. चुकीचे पद ओळखा. इथं आपल्याला पारंपरिक एबीसीडी तयार करावं लागणार. आपल्याला काय म्हणलं होतं फास्ट मध्ये तयार करताना ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आणि राहिला यांचा नंबरचा प्रश्न. तर नंबरिंग कशी करायची आपल्याला 1 5 6
10, 11, उलट आवश्यक असेल तर करायचं, अगोदरच करून ठेवायचं का? प्रश्न बघायचा, प्रश्नामध्ये आहे का काही रेफरन्स? सांगा. डी ला नंबर कोणता आहे? 2, बी ला 4, आय ला 9, पी वाय 25. कोणतं आहे बरं? या सर्वच्या सर्व काय आहे? वर्ग संख्या. ही वर्ग संख्या आहे का? नाही. पण उत्तर काय असेल? बी. आलं लक्षात? कारण 2, 3, 4, 5 चा वर्ग आलेला आहे. अक्षरमालेतील 8व्या अक्षराच्या उजवीकडील व 10व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? 8व्या अक्षराच्या उजवीकडे 10. अगोदर आपण 8व्या पर्यंत चाललो, पुन्हा उजवीकडे 10 चाललो, म्हणजे याचा अर्थ 8 आणि 10 ची काय करणे आपल्याला? बेरीज. लक्षात आलं? कारण आपण 8व्या पर्यंत चाललो, त्यानंतर 10व्या पर्यंत चाललो, म्हणजे थेट आपल्याला कुठे जायचं आहे? 18 नंबर पर्यंत. पुन्हा त्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर, म्हणजे डावीकडील म्हणजे लेफ्ट, नाही त्यांना काय करतो आपण? मायनस. 13 मधून 18 मधून 5 वजा करा, किती होईल? 13. कोणता आहे 13 क्रमांकाला? यम. दॅट्स वाय आन्सर कोणता असेल? तिथे आपला मेंटल ॲबिलिटी हा कंटेंट संपतो. फक्त राहिला कोणता टॉपिक? आकृती संदर्भात. ते आपण फायनलाइज लेक्चर या संडेला वन शॉट मध्ये घेऊन राहू.